कुर्ती कट करूयात. त्यासाठी मी इथे 4 फोल्ड कापड घेतलेले आहे. शोल्डर 8 इंच, पाऊण इंच शोल्डर डाऊन आणि त्याच्या खाली 7.5 इंचावर आर्महोलसाठी मार्क करून घेतलेले आहे. आता या ठिकाणी आपण चेस्ट लाईन घेणार आहोत. चेस्ट 9.5 इंच प्लस अर्धा इंच लुजिंग आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आर्महोलचा आकार देऊन घेऊयात. त्यासाठी वरती पाऊण इंच सोडून राहिलेल्या भागाचा सेंटर पॉईंट काढून दाखवल्याप्रमाणे आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा. आर्महोल राऊंड चेक करून बघून घेऊन नंतर मग पुढची कटिंग करून घेऊया. कमरचा चौथा भाग प्लस 1 इंच डाटसाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अर्धा इंच वरती या पद्धतीने मार्क करून घेऊन कटिंग करून घ्यायची. पुढील भागापेक्षा मागील भाग हा 1 ते पाऊण इंचानी जास्त घेऊन आता आपण पुढील भागाची कटिंग करून घेऊयात. त्यासाठी आता आपण एक भाग काढून घेऊन पुढील भागाची कटिंग करून घेऊयात. त्यासाठी पाऊण इंच आतल्या साईडला मार्क करून घेऊन पुढील आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. कटिंग करून घेऊयात. गळा आपण कॉलर लावते वेळी कट करून बाहीची कटिंग करून घेऊयात. त्यासाठी बाहीची रुंदी छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच आणि लांबी आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची. 3.5 इंच कॅप हाईट घेऊन आर्महोल राऊंडचा हाफ 3.5 घेऊन या पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण कटिंग करून घेऊयात. खालील साईडला पप पाहिजे असेल तर आहे एवढे कापड ठेवून प्लेट टाकून घ्यायच्या आणि उरलेल्या भागाचा आता आपण कॉलर कशी लावायची ते बघूयात. त्यासाठी पाठीमागचा भाग पाऊण इंच जास्ती घेतलेला आहे. आता आपण मापे परत बघूयात. 7.5 इंचावर आर्महोलचा आकार दिलेला आहे. चेस्ट, कमर, गळा आहे 3.5 इंच. पुढील गळा खोली आहे 4.5. 1.5 इंच आत येऊन गोल गळाचा आकार देऊन घेतलेला आहे. पाठीमागचा गळा अर्धा इंचावरच घेतलेला आहे. आता हे दोन्ही भाग आपल्याला कॉलर कट करताना लागणार आहेत. त्यामुळे हे आहे तसे नीट व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत. याच्यावरूनच आपण कॉलर कट करणार आहोत. डबल फोल्ड कापड घेतलेले आहे. कॅनव्हास पेपरची बंद बाजू त्या ठिकाणी पाठीमागचा गळा दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढील गळा आणि कटिंग करताना थोडेसे शिलाई मार्जिन कटिंग करताना टेपची एक लाईन इतपत आकार देऊन घ्यायचा आहे. कॉलरची रुंदी 1 इंच घ्यायची.
1 सव्वा इंच आवडीप्रमाणे घेतली तरी चालते. मी 1 इंच घेतलेली आहे. या पद्धतीने पूर्ण बाजूला आपण 1-1 इंचाचे मार्किंग करून घेतलेले आहे. पुढील साईडला कॉलरला थोडासा राऊंड शेप देऊन घ्यायचा. या पद्धतीने कॉलर कट केलेले कमी जास्त होत नाही. असा आपल्या गळ्याचा आकार येणार आहे. आता आपण कॉलर कशी जॉईन करायची ते बघूयात. कॅनव्हास पेपर या पद्धतीने प्रेसने चिकटून घ्यायचं आहे. कापडाची उलटी साईड घ्यायची आणि तेवढेच कापड आपण दाखवल्याप्रमाणे अजून जास्ती घ्यायचे आहे. कॅनव्हास पेपर आपण उलट्या साईडने चिकटवलेला आहे आणि दाखवल्याप्रमाणे अजून एक भाग आपल्याला कापड लागणार आहे ते दाखवल्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. आता आपण कॅनव्हास पेपरच्या एकदम कडेने शिलाई मारून घ्यायची. शिलाई कॅनव्हास पेपरवर न जाता एकदम कडेने आली पाहिजे. आता आपण दोन्ही साईडने शिलाई मार्जिनसाठी लागणार तेवढे कापड ठेवून कापड कट करून घेऊयात. छोटे छोटे कट मारून घ्यायचे, त्याच्यामुळे कॉलर पलटी करताना सोपे जाते आणि व्यवस्थित पलटी होते. कट करताना कापड कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता आपण याला प्रेस मारून घेऊयात. कॉर्नर टोकदार वस्तूने बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि कॅनव्हास पेपरच्या खाली राहिलेले कापड आपण दाखवल्याप्रमाणे त्याला एक शिलाई मारून घेऊयात. आता आपण कॉलर कुर्तीला कशी जॉईन करायचे हे पाहूयात. पहिल्यांदा आपण दोन्ही साईडचे शोल्डर जॉईन करून घेऊन
दोन्ही साईडचे शोल्डर जॉईन करून झाल्यानंतर आता आपण बटनपट्टी आणि काचपट्टी या पद्धतीने लावून घ्यायची. कॉलरचा सेंटर पॉइंट आणि कुर्तीचा गळाचा सेंटर पॉइंट दोन्ही मॅच करून कॉलर जॉईन करायला सुरुवात करायची. आपण जेवढे कापड सोडलेले आहे शिलाई मार्जिनसाठी तेवढे बरोबर त्या ठिकाणी मार्क करून त्याच्यावरच शिलाई आली पाहिजे. कॉलर जॉईन करताना कुठले कापड ताणत आता या ठिकाणी आपले थोडेसे कापड कॉलर थोडीशी 1-2 टेपच्या 1-2 लाईन इतकी जास्ती झालेली आहे. दोन्ही कापड सैल सोडूनच कॉलर जॉईन करायचे. या ठिकाणी आपले दोन्ही साईडला 1-2 लाईन एवढे कॉलर जास्ती झालेली आहे. ते आपण कशी ॲडजस्ट करायची ते बघूयात. जेवढी आपली कॉलर जास्ती झालेली आहे आणि खाली बरोबर मार्क करून त्यावरूनच शिलाई घ्यायची. थोडेसं अर्धा लाईन इतकं सैल सोडून नंतर मग त्या ठिकाणी आपण शिलाई मारून घ्यायची. टोकदार वस्तूने कॉर्नर या पद्धतीने चांगला बाहेर काढून घ्यायचा आणि आता आपण आतली शिलाई मारूया. त्यासाठी सगळं मार्जिन या दाखवल्याप्रमाणे आतल्या साईडला घेऊन नंतर शिलाई मारून घ्यायची आहे. या ठिकाणी हात शिलाई केली तरी सुद्धा चालू शकते. दाखवल्याप्रमाणे मार्जिन आत घेऊन नंतर मग शिलाई मारायची आहे. शोल्डरवर 1-2 ठिकाणी आपण छोटे छोटे कट दिलेले आहेत. पूर्ण मार्जिन आतल्या साईडला फोल्ड करून नंतर मग दाखवल्याप्रमाणे एक शिलाई मारून घ्यायची. हात शिलाई केली तरी चालू शकते.
कॉलर जॉईन झालेली आहे. आता आपण पुढील साईडला शो बटन आणि काज करणार आहोत.